मित्रांनो नमस्कार। आज आपण इंदापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेलं भाणगाव या गावचं म्हसोबा देवस्थानला आलेलो आहोत। इंदापूर तालुक्यातील हे सुप्रसिद्ध असं देवस्थान आहे। नवसाला पावणारा म्हसोबा असं देखील या म्हसोबाला ओळखलं जातं। या म्हसोबाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। आता आपण पाहू शकताय आज अमावस्या आहे आणि या अमावस्याला भरपूर प्रमाणात या म्हसोबाला गर्दी झालेली आहे। आपण बघू शकताय की भाविक भक्तांची लांब अशी लाईन लागलेली आहे आणि या ठिकाणी या म्हसोबाला नारळ फोडतात। या म्हसोबाची अशी ख्याती आहे की येथे जत्रा केली, आपण जत्रेला जे सामान घेऊन येतो, काय घेऊन येतो ते काही घरी न्यायचं नसते, ते सगळं या ठिकाणी संपवायचं असतं। हा म्हसोबा नवसाला पावणारा म्हसोबा म्हणून ओळखला जातो। इंदापूर तालुक्यातील भाणगाव या ठिकाणी हे मंदिर आहे। आपण बघू शकतो मित्रांनो, या मंदिराचा सभामंडप आणि या ठिकाणी या म्हसोबा देवाची मूर्ती, अशा प्रकारे हे म्हसोबा देवस्थान आहे। तर या नवसाला पावणारा म्हसोबाची ख्याती अशी आहे की आपण जो काही नवस आपण या म्हसोबाला मागू, जी काय आपली मनोकामना इच्छा आहे ते आपण या म्हसोबाला मागू तर तो आपली इच्छा पूर्ण करतो। या ठिकाणी असा नियम आहे की या ठिकाणी जत्रा केल्या जातात। दरवर्षी भरपूर प्रमाणात जत्रा भरते। तर या जत्रेला आपण आणलेलं घरून सामान ते हितच सगळं संपवायचं, घरी काहीच घेऊन जायचं नाही, असा या ठिकाणी या म्हसोबा देवस्थानचा नियम आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून, कर्नाटकातून भरपूर प्रमाणात भाविक भक्त येत असतात। तर आपण बघू शकतोय मित्रांनो, हे भाणगावचा सुप्रसिद्ध असं नवसाला पावणारा म्हसोबा मंदिर भाणगाव। धन्यवाद मित्रांनो।